खेळ? आत्या कसले खेळ? मला काय म्हणायचं हे तुला चांगलंच माहिती. हे बघ तू काय बोलतेस ना. हे बघ प्रिया, मी मंजिरी बद्दल बोलते. अच्छा, तो खेळ. एकदा सुरू झालेला खेळ असा मध्येच कसा काय थांबवणार आत्या? प्रिया, काय गाते? अशी घाबरालीस का? काही नाही, ते आम्ही खेळ खेळत होतो ना. मी जिंकायला लागले म्हणून चिडचिड झाली थोडीशी. प्रिया, मला बोलायचं तुझ्याशी. काय झालं? अरे आत्या ना, ती ना उगीच. मी आईबद्दल विचारतोय. मावशीचं ना बीपी अचानक वाढलं. कशामुळे? अरे काय नाही, छोट्या छोट्या गोष्टींचं उगीच टेन्शन घेत राहते. मग अशाने आजारी पडेल नाही तर काय होईल? नक्की हेच कारण आहे प्रिया? दुसरं काय कारण असणार? तू असं का बघतोस? एक मिनिट, तुला असं नाही वाटत ना की मावशीला मी काहीतरी? प्रिया, मी काहीच बोलत नाहीये, सगळं तूच बोलतेस. तू कधीच काही बोलत नाहीस रे, तुझी नजर बोलते. आणि ज्या मावशीने मला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलंय, कधी काही कमी पडू दिलं नाही. तू असं कसा विचार करू शकतोस की मी? विचार येतो प्रिया, कारण नेमकं मी हनीमूनला गेलेलो असताना घरात हे असं घडतं. विचार येतो. फार विलक्षण योगायोग आहे नाही का? अच्छा, म्हणजे तुझी खरी सल ही आहे तर ठीक आहे. तुला असं वाटतंय ना की तुमचा हनीमून माझ्यामुळे होऊ शकला नाही? मग मी तुला एक गोष्ट सांगते. तुमच्या हनीमूनसाठी मी स्वतः तुमची रूम सजवून देईन. मग बसेल ना तुझा विश्वास माझ्यावर? आई तुम्ही? मी आले. सावकाश. आई कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना? हो, पण तुम्ही गेल्या पावली परत आलात,
याची काही गरज होती का मंजिरी? आई अहो तुम्हाला बरं नसताना आम्ही माझा तर किती दिवस राहिलेत ग. आई प्लीज प्लीज असं कधीच नका बोलू. जे खरं आहे ते खरं आहे ना ग. तसंही आता माझे किती दिवस राहिलेत. आई आम्हाला खूप गरज आहे तुमची. प्लीज असं नका ना बोलू. खरं सांगू, आता मला कसली चिंता पण नाहीये. माझी खात्री आहे माझ्या नंतर तू हे घर अगदी जबाबदारीने सांभाळशील, गौरांगला समजून घेशील. मंजिरी, माझं आयुष्य झालं का आता? आता एकदा नातवंडाचं तोंड बघितलं, प्रियाचे 2चे 4 केले की मग मी माझ्या मैत्रिणीला तोंड दाखवू शकते. आई मी म्हटलं ना तुम्हाला, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आणि प्रियाचं म्हणाल तर मी स्वतः बघेन ना तिच्यासाठी मुलगा. खरंच? हो. मावशी, प्रिया तू? अगं मी आता येणारच होते सांगायला तुला. मावशी तू शुद्धीवर आलीस? तुला माहितीये रात्रभर झोप नाही मला तुझ्या काळजीने. मंजिरी मावशीने काही खाल्लंय का? नाही तर मी एक काम करते, मी काहीतरी खायला घेऊन येते आणि सत्यजितला सुद्धा सांगते, तो नाश्ता करतो. अगं नको प्रिया, मीच येते ब्रेकफास्टला. अगं पण मावशी तू या. मला तर काही झालं नाहीये, मी अगदी बरी आहे. आणि एक गोष्ट माहितीये का तुला? तुझ्या लग्नाची जबाबदारी आता मंजिरीने घेतलीये. हो का? अगं आता तरी सांग, कसा मुलगा हवाय तुला? सत्यजित. सत्यजित सारखा मुलगा हवा. आई हो. आई अगं तू का बाहेर आलीस? मला हाक मारली असतीस मीच आत आलो असतो. असू देत रे, काही झालं नाहीये मला. अशीच पडून राहिले ना तर जास्त आजारी होईल. बरी आहे मी आता. खाऊन घे आता. म्हणजे तू पण बैस बाळा. रात्रभर माझ्या शेजारी जागत बसली होती. हा पर बस तू पण खाऊन घे, तुला बरं वाटेल. मीरा, मी फुलं सांगितलेली सकाळी आणायला, आणली आहेत का? हो. कसली ग फुलं? अगं हो मावशी, तू आजारी पडलीस त्यामुळे मंजिरी आणि सत्यजितला लगेचच यावं लागलं ना, म्हणून. माझ्यामुळे? आई अहो आई म्हणून मी स्वतः त्या दोघांची रूम सजवणार आहे. हो पण ते दोघं परत जातील की? सत्यजित, हे बघ आता मला अगदी छान वाटतंय. तुम्ही दोघं जण ताबडतोब जा बघू. आई इतक्यात आम्ही कुठेही जात नाही आहोत आणि आता हे फायनल आहे. ठीक आहे, मग प्रिया म्हणते ना तसंच होऊ दे. हो मावशी, तू बघ, हे त्या दोघांचं लग्नाचं गिफ्ट आहे माझ्याकडून. असं गिफ्ट जे ते दोघं कधीही विसरू शकणार नाहीत.
प्रिया, काय बोलायचं तुला आत्या? बोलायला तू काय ठेवलंस आणि तुला काही येड लागलंय काय? ते सगळं नंतर विचार. नंतर काय विचारायचं ते? आणि तू हे जे काही चालवलंयस ना ते थांबव आधी. हे थांबवता येणार नाही आत्या. तू काय हे नवीन नाटक करायलीस? हं? प्रिया, अगं असं स्वतःवर स्वतःच वार करायची काय गरज आहे का? गरज आहे. या जखमा मला सतत ताज्या ठेवाव्या लागतील, कारण या जखमा माझ्यावर झालेल्या अन्यायाची आठवण करून देतील मला, नियतीशी लढायला बळ देतील. आता नियतीचे कितीही घाव सहन करावे लागले ना तरी चालेल, पण मी सत्यजितला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. सत्यजित, तुझ्या हनीमूनला मी तुझ्या बरोबर असणार. माझ्याशिवाय तुझा हनीमून होऊच शकत नाही. अख्ख्या कोल्हापुरात तिच्यासारखी गुणी मुलगी शोधून सापडायची नाही. नाही? मग एवढं होतं तर सूनच करून घ्यायची होती ना तिला.